बोल, कधी देणार पैसे? अरे बाप रे, हे काय? तुझ्यावर खूप मोठं संकट येणार आहे. माझ्यावर? अरे काय डोक्यावर पडला का काय? 2 माणसं कोणाला तुला मारायला, गन माझ्या हातात आहे आणि माझ्यावर संकट येणार आहे. अरे हे एवढं मोठं संकट तुझ्यावर आलंय ते बघ आधी. हॅलो, काय? कधी? भाई, आपल्या सगळ्या अड्ड्यांवर पोलिसांचा छापा पडलाय. सगळा माल जप्त केलाय. बघितलं का? गोपाळ महाराजांनी सांगितलं सगळं खरं ठरलं का नाही? गोपाळ महाराजांचा गोपाळ महाराजांचा. हे गोपाळ टेलर, खरं खरं सांग, हे सगळं योगायोगानं घडले ना? माणसाचं आयुष्य म्हणजे एक योगायोग आहे आणि योगायोगांची साखळी म्हणजेच तर जगणं आहे. ऐक ना, भारी बोललास, ऐकायला बी भारी वाटलं, पण काहीच कळलं नाही. मला कळलं असं काहीतरी बोल, आणि जेवढं विचारले तेवढंच बोल, नाही तर हिथंच ठोकेन. डोक्यात जाऊ नको. हा, जे घडलंय हा योगायोग वाटत असेल तर आणखीन एक योगायोग सांगतो. येणाऱ्या 2 दिवसात तुझा एन्काउंटर होईल. आणि तसं नाही घडलं तर मला येऊन भेट, आणि तसं घडलं तर तुम्ही दोघं मला येऊन भेटा. मग आपण बोलू योगायोगाबद्दल. माझं एन्काउंटर, माझा, ज्याला त्याची जान प्यारी नाही ना ते येईल माझा एन्काउंटर करायला. एवढा अहंकार बरा नव्हे. 2 दिवस दिसत आहेत, कपाळावर लिहिलंय. हॅलो, काय? कधी? तुझं काय आता? भाई, आपल्या 2 माणसांचं एन्काउंटर झालं भाई. हॅलो, पोलीस स्टेशन. तुम्हाला एक ॲड्रेस पाठवतो, तिथे जाऊन छापा मारा. बरंच 2 नंबरचा माल आहे तिकडे. 2 दिवस, 2-3 दिवस कुठेतरी गायब. जगलास तर मला पुन्हा येऊन भेट, आणि तुला वाचायचं असेल तर मला शरण येईल. तर आणि तरच तुला कोणीही मारू शकणार नाही.